12 महिन्यामध्ये एक महिना असा होता की ज्याचं कुणी नाव घ्यायला तयार नव्हतं. ज्याला मळ मास म्हणजे अपवित्र म्हटलं जात होतं. त्या महिन्याला स्वतःचा देव नव्हता, स्वतःची ओळख नव्हती. पण एक दिवस त्या महिन्याने थेट भगवान विष्णूचं दार ठोठावलं. त्यानंतर जे घडलं त्याने या महिन्याचं नावच बदलून टाकलं. हा आहे अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. आज मी तुम्हाला सांगणार आहे या महिन्यात कोणत्या गोष्टी केल्या तर देव नाराज होतात. थांबा आणि ऐका, कारण हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदू पंचांगात साधारणतः दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्याला आपण अधिक मास म्हणतो. काही लोक त्याला मळ मास म्हणतात, पण शास्त्रानुसार त्याचं खरं नाव आहे पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान विष्णूंनी स्वतःच्या नावावर घेतला आहे. म्हणूनच या महिन्यात विष्णू भक्ती, दान, पठण यांना विशेष महत्त्व आहे. पण या महिन्यात काही गोष्टी निषिद्ध आहेत. काही कार्य या महिन्यात केली तर शास्त्र सांगतं फळ मिळत नाही, उलट अशुभ होतं. आज आपण जाणून घेऊ अधिक मासात कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत आणि का करू नयेत याची कथाही सांगेन. जेव्हा सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवाने हिंदू पंचांग तयार केलं, तेव्हा प्रत्येक महिन्याला एक अधिपती देव दिला गेला. चैत्र महिन्याचा देव विष्णू, वैशाखाचा मधुसूदन, ज्येष्ठाचा त्रिविक्रम असे करत करत 12 महिने 12 देव. पण 13वा महिना अधिक मास याला कोणी देव मिळाला नाही. त्यामुळे अधिक मासाच्या मनात खूप दुःख होतं. बाकी सगळ्या महिन्यांना देव आहे, पण मला कोणी नाही. मी अनाथ आहे. मला मळ मास म्हणतात, अशुद्ध महिना म्हणतात. लोक माझ्यात कुठलंही शुभ कार्य करत नाहीत. आणि त्याने धाव घेतली थेट वैकुंठाकडे, भगवान विष्णूच्या चरणाशी. प्रभू, माझं कुणी नाही, मला देव नाही, मला ओळख नाही, माझ्यात लोक शुभ कार्य करत नाहीत, मी काय करू? भगवान विष्णू हसले. त्यांनी अधिक मासाला जवळ घेतलं. घाबरू नकोस, आजपासून तू माझा आहेस. मी स्वतः तुझा अधिपती आहे. माझं नाव आहे पुरुषोत्तम आणि आजपासून तुझं नाव आहे पुरुषोत्तम मास. अगदी त्या क्षणापासून अधिक मास हा मळ मास राहिला नाही. तो झाला पुरुषोत्तम मास, भगवान विष्णूचा स्वतःचा महिना. म्हणूनच या महिन्यात विष्णू भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात काही नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. अधिक मासात निषिद्ध गोष्टी का असतात? शास्त्रात सांगितलं आहे, अधिक मास हा भगवान विष्णूचा वैयक्तिक महिना आहे. हा महिना भक्ती, साधना, दान
आणि आत्मशुद्धीसाठी आहे. या महिन्यात सांसारिक शुभ कार्य केली जात नाहीत. याचं शास्त्रीय कारण असं आहे, हिंदू पंचांग सौर आणि चांद्र अशा दोन्ही गणनावर आधारित आहे. सौर वर्ष 365 दिवसाचं, चांद्र वर्ष 354 दिवसाचं. हा 11 दिवसाचा फरक दर 3 वर्षांनी 33 दिवस होतो आणि या 33 दिवसासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, म्हणजे अधिक मास. हा महिना खगोलशास्त्रीय दृष्ट्या अतिरिक्त आहे. म्हणजे या महिन्यात सूर्य कुठल्याही नव्या राशीत प्रवेश करत नाही. सूर्य संक्रांती नसते. हिंदू शास्त्रात सांगितलं आहे की ज्या महिन्यात सूर्य संक्रांती नसते तो महिना शुभ कार्यासाठी योग्य नाही. म्हणूनच या महिन्यात विशिष्ट कार्ये टाळली जातात. आता सांगते कोणती ती कार्य. निषिद्ध गोष्टी. 1. विवाह म्हणजे न करायच्या गोष्टी. विवाह. अधिक मासात विवाह करणं शास्त्रात निषिद्ध मानलं जातं. विवाह हे 16 संस्कारापैकी सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे. यासाठी शुभ मुहूर्त लागतो. सूर्य संक्रांती लागते. अधिक मासात हे शक्य नसल्यामुळे विवाह टाळावा. पण आजकाल लोक हे विसरतात आणि नंतर विचारतात की लग्नानंतर अडचणी काय येत आहेत. शास्त्र आधीच सांगून गेले. आपण ऐकायला तयार नसतो. दुसरी गोष्ट कोणती करायची नाही. मुंज. उपनयन. मुंज म्हणजे उपनयन संस्कार. मुंज म्हणजे उपनयन संस्कार. आपल्या मुलाचं ब्रह्मचार्यात प्रवेश. हे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा संस्कार आहे. अधिक मासात हे संस्कार करणं योग्य नाही. 3. ग्रहप्रवेश. नवीन घरात प्रवेश म्हणजेच ग्रहप्रवेश. हे सुद्धा अधिक मासात करू नये. वास्तुशांती, देवप्रतिष्ठापना या गोष्टी शुभ मुहूर्तावर अवलंबून असतात. तुमचं घर तयार आहे पण अधिक मास आला आहे असं असेल तर 1 महिना थांबणं हे आयुष्यभराच्या सुखासाठी योग्यच आहे. 4. नवीन व्यवसाय सुरू करणे. नवीन व्यापार, नवीन दुकान, नवीन कंपनी अधिक मासात सुरू करू नये. शुभारंभ हा शुभ मुहूर्तावर केला जातो. हा महिना संपू द्या आणि नंतरच सुरुवात करा. देवाचा आशीर्वाद घेऊन केलेलं काम कधीच अपयशी नाही. 5. नवीन मालमत्ता खरेदी. अधिक मासात मोठी खरेदी जसे घर, जमीन, मालमत्ता टाळावी असं शास्त्र सांगतं. आर्थिक व्यवहार करू नका. हा पूर्ण महिना फक्त आणि फक्त भगवंताला द्या. बाकीच्या सर्व गोष्टी नंतर होतीलच. 6. नवीन देवमूर्तीची प्रतिष्ठापना. नवीन देवालय बांधणं किंवा नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना अधिक मासात करू नये. देवाची प्रतिष्ठापना ही महायज्ञासारखी असते. यासाठी विशिष्ट मुहूर्त लागतो. हा विशिष्ट मुहूर्त या महिन्यात नसतोच. 7. नवीन श्राद्ध किंवा पितृ कार्याचा आरंभ. नवीन श्राद्ध कार्य अधिक मासात सुरू करू नये. जे श्राद्ध आधीपासून चालत आले आहेत ते मात्र सुरू ठेवावेत. पण नवीन पितृ कार्याचा आरंभ मात्र अधिक मासानंतरच करावा. आता तुम्ही म्हणाल इतक्या गोष्टी करायच्या नाहीत, मग करायचं तरी काय?
हाच तर या महिन्याचा खरा अर्थ आहे. अधिक मास हा सांसारिक गोष्टीसाठी नाही, तो आहे भगवंतासाठी. एक, विष्णू सहस्त्रनाम पठण करा. भगवान विष्णूची 1000 नाव आहेत. या महिन्यात रोज घ्या. तुम्हाला हवं असेल तर डायरीवर लिहा. प्रत्येक नामाला शक्ती आहे. प्रत्येक नाम एक आशीर्वाद आहे. दान करा. मनापासून दान करा. अन्नदान करा, वस्त्रदान करा, पुस्तकाचे दान करा. या महिन्यात केलेलं दान सामान्य दिवसापेक्षा कितीतरी पटीने फळ देतं. 3, उपवास करा. अधिक मासात उपवास करणे हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. 4, भागवत पठण करा. श्रीमद भागवत पुराण या महिन्यात वाचलं तर मोक्षाचा मार्ग खुला होतो असं सांगतात. 5, तुळशीची सेवा करा. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. रोज तुळशीला पाणी घाला, दिवा लावा. हे दिसायला साधं वाटतं, पण हे कार्य अत्यंत महापुण्याचं आहे. आपल्याला वाटतं की आजच्या आधुनिक काळात अधिक मासाचं महत्त्व काय, आणि लोक पण म्हणतात अधिक मास हे जुन्या काळातलं. आता कुठं पाळतो कोण? पण विचार करा, हे नियम कुणी उगाच बनवले नाहीत. हजारो वर्षाच्या अनुभवातून, शास्त्रातून, ऋषीच्या दृष्टीतून हे आलं आहे. जे आपल्याला दिसत नाही ते त्यांना दिसत होतं. जे आपल्याला समजत नाही ते त्यांना समजत होतं. आपण विज्ञान मानतोच, पण आपल्या पूर्वजाचं विज्ञान आपण विसरतो. आईने सांगितलं होतं की अधिक मासात लग्न करू नकोस. आजीने सांगितलं होतं की या महिन्यात नवीन काम सुरू करू नकोस. ते उगाच नाही सांगत. हे परंपरेतून शास्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. आपण ती परंपरा टिकवूया. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं अधिक मासात या 7 गोष्टी करू नयेत. 1 म्हणजे विवाह, 2 मुंज म्हणजेच उपनयन संस्कार, 3 गृहप्रवेश, 4 नवीन व्यवसाय सुरू करणे, 5 मालमत्ता खरेदी, 6 नवीन मूर्ती प्रतिष्ठापना, 7 नवीन श्राद्ध कार्य या महिन्यात करू नये. आता या महिन्यात काय करायचं? विष्णू भक्ती, दान, उपवास, भागवत पठण आणि तुळशी सेवा. हा महिना वाया जाऊ देऊ नका. ही संधी तुम्हाला 3 वर्षानंतरच मिळेल. हा पुरुषोत्तम मास आहे, भगवान विष्णूचा स्वतःचा महिना. व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आत्ता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. कारण हे माहीत असणं प्रत्येकाला गरजेचं आहे. खाली कमेंट करा, तुमच्या घरी अधिक मास कसा पाळला जातो. मी वाट बघते तुमच्या उत्तराची. हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्री कृष्ण.